बाळूमामांचा भंडारा आणि हरवलेली अंगठी. एका गावात राधा नावाची एक महिला राहत होती. तिच्या आईने तिला लग्नाच्या वेळी एक सोन्याची अंगठी दिली होती. ती अंगठी राधासाठी फक्त दागिना नव्हती, तर तिच्या आईची शेवटची आठवण होती. एके दिवशी घरातील काम करत असतानाच राधाच्या अचानकच लक्षात आलं की अंगठी तिच्या बोटातच नाही. तिने पूर्ण घर शोधलं, कपाट उघडलं, पलंगाखाली पाहिलं, स्वयंपाकघरात शोधलं, सगळीकडे शोधलं, पण अंगठी तिला कुठंच सापडली नाही. राधा खूप रडू लागली. तर तिच्या सासूने तिला विचारलं, राधा काय झालं? राधाने त्यांना सगळं सांगितलं. तर राधाची सासू म्हणाली, रडू नकोस, तू बाळूमामांचं नाव घे. राधाने लगेचच बाळूमामांच्या फोटोसमोर दिवा लावला, कपाळावर भंडारा लावला आणि म्हणाली, मामा, मला माझी अंगठी नाही मिळाली तरी पण चालेल, पण आईची आठवण माझ्यापासून दूर जाऊन देऊ नका. आणि तशीच झोपून गेली. त्या रात्री तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तिला एक मोठं अंगण दिसलं. अंगणाच्याच एका कोपऱ्यात भंडारा पडलेला होता आणि स्वप्नामध्येच कोणीतरी आवाज दिला, जिथे भंडारा दिसेल तिथे नीट पहा. आणि राधाची झोप अचानकच उघडली. सकाळी उठल्यावर तिला स्वप्न आठवलं. तिने घरातील प्रत्येक कोपरा पुन्हा शोधायला सुरुवात केली. शेवटी ते अंगणात आले. तिने काल कपडे धुतलेले होते. तिला जमिनीवर थोडासा पिवळा भंडारा दिसला. तिथंच राधा खाली बसली. तिने त्या जागेची माती हळूच बाजूला केली आणि अचानक तिच्या हाताला काहीतरी चमकलं. तीच अंगठी होती आणि राधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अंगठी कपाळाला लावली आणि म्हणाली, बाळूमामांच्या फोटोसमोर ठेवली. ती म्हणाली, मामा, अंगठीत तुम्ही शोधून दिलीत की माझ्या श्रद्धेने मला योग्य जागेपर्यंत नेलं हे मला माहीत नाही, पण माझ्या मनाला पुन्हा आनंद दिलात. त्या दिवसापासून राधा जेव्हा बाळूमामांच्या मंदिरात जायची तेव्हा कपाळी भंडारा लावून एक प्रार्थना करायची. ती म्हणायची, मामा, माझ्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या. आणि तिच्यासाठी त्या दिवसाचा भंडारा कायमचा खात झाला. कारण तिच्या मते भंडारा कपाळावर लावला की फक्त कपाळ पिवळं होत नाही, मनातली भीती कमी होते. चांग भलं बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तुम्ही बाळूमामाचे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, बाळूमामाच्या नावाने चांग भलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.